नमस्कार मित्रांनो. 3 ऑगस्ट 2026 पासून सेबीने आणि एक्सचेंजेसने क्लोजिंग प्राइस मार्केटचे डिसाईड करण्यासाठी एक नवीन मेकॅनिझम लॉन्च केलं. त्याचं नाव आहे क्लोजिंग ऑप्शन सेशन, CAS. हे आल्यापासून ट्रेडर्समध्ये किंवा मार्केट्समध्ये बऱ्याच जणांना बरंच कन्फ्युजन आहे की नक्की हे आहे काय. तर आपण आज या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. तर सुरू करूया. ओके. CS सिस्टीम ही जी तिचे जे ओव्हरव्ह्यू आहे, बेसिक्स आहे, ते सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. क्लोजिंग ऑप्शन सेशन म्हणजे काय? आता त्याच्यामध्ये ट्रेडिंग मेकॅनिझम कसं असणार आहे? ट्रेडिंग मेकॅनिझम म्हणजे काय? की एक 20 मिनिटाची विंडो दिलेली असेल. ठीक आहे. ही विंडो काय करेल, की ऑर्डर कलेक्शन करेल आणि त्याच्यानंतर एक मॅचिंग विंडो ओपन केली जाईल आणि या सगळ्या ऑर्डर्स मॅच केल्या जातील. कधीपासून? 3:15 पासून 3:35 पर्यंत. आणि या डेटावरनं ते एक फायनल ऑफिशियल क्लोजिंग प्राइस काढतील त्या स्टॉकसाठी आणि इंडेक्ससाठी पण. ठीक आहे. तर आता काय व्हायचं, याच्या आधी कसं क्लोजिंग सिस्टीम वर्क करायचं? तर क्लोजिंग सिस्टीम वर्क करायचं VWAP या पद्धतीने. VWAP. ओके. व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस या मेकॅनिझममुळे. तर 3:30 पर्यंत मार्केट सुरू असल्यामुळे काय व्हायचं, की एकदम जर का भरपूर साऱ्या ऑर्डर्स आल्या शेवटच्या मिनिटाला, तर तो VWAP तिथे शिफ्ट व्हायचा आणि त्याच्यामुळे जी प्राइस डिस्कव्हरी असायची, की ॲक्चुअल प्राइसला कुठल्या प्राइसला मार्केट क्लोज झालं पाहिजे, याच्यामध्ये थोडासा एरर यायचा. ओके. तर मग या सिस्टीमला काढून आता नवीन सिस्टीम सेबीने आणि एक्सचेंजेसने सुरुवात केलेली आहे. त्यालाच आपण म्हणतोय कॅश सेशन. ओके. पुढे आता आधीची जी मेथड होती, ती सोडून ही मेथड काय सुरुवात केलेली आहे त्यांनी, हे आपण पहिले बघूया. कारण की आपल्याला आहे ना, एक खरी प्राइस डिस्कव्हरी करता आली पाहिजे. सेबीचं पण हेच म्हणणं होतं, की आम्हाला ॲक्चुअली ट्रू प्राइस काय असेल, हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी यांनी काय केलं, हे केलं. आता याच्यामध्ये होईल काय, की एक पूल बनवला जाईल. पूल्स ऑफ बाय अँड सेल ऑर्डर्स इंटू सिंगल लिक्विडिटी पूल. म्हणजेच काय होईल, की एक आता समजा सिंपल मराठीत सांगायचं झालं, तर एक असा आपला एक पूल आहे. ओके. याच्यामध्ये काय येतील, बायर्सच्या सगळ्यांच्या ऑर्डर येतील. ओके. आणि सेलर्सच्या पण सगळ्यांच्या ऑर्डर येतील. ओके. पूल म्हणजे एक एरिया की ज्याच्यामध्ये या सगळ्या ऑर्डर्स येतील. ओके. त्याच्याने काय होतील, त्याच्यामुळे काय आता ह्या ज्या सगळ्या प्राइसेस असतील, या 3:15 ते 3:35 पर्यंत घेतल्या जातील. ओके. म्हणजे काय होईल, की अचानक कोणी जर का क्लोजिंग प्राइसला एकदम मोठी ऑर्डर टाकली, तर त्याच्यामुळे प्राइसचं फ्लक्च्युएशन कमी होईल. आता याच्यामुळे काय होतं, पुढचं आपण बघू. ओके. आता लेट जे प्राइस मॅनिप्युलेशन आहे, लेट प्राइस मॅनिप्युलेशन म्हणजे कोणीतरी एकदम 3:29 आणि 15 सेकंदाने जर का ऑर्डर टाकली, एक मोठी ऑर्डर, तर त्याच्यामुळे VWAPची व्हॅल्यू चेंज होईल आणि म्हणजे खरी प्राइस डिस्कव्हरी जी आहे ती मिळणार नाही आपल्याला. तर याच्यासाठी ही कॅश सिस्टीम त्यांनी आणलेली आहे. याच्याने फायदा अजून कोणाला होईल, तर ETF वाल्यांना. तुमच्यापैकी बरेचसे लोक ETF मध्ये इन्व्हेस्ट करत असतील, निफ्टी बीज वगैरे असेल किंवा बँक बीज वगैरे असेल. तर या शेवटच्या ज्या ऑर्डरमुळे काय व्हायचं, की जेव्हा प्राइस फ्लक्च्युएशन यायची, त्यावेळेस जे आपला ट्रॅकिंग एरर असतो. ट्रॅकिंग म्हणजे काय, की आता तुम्ही एखादा NSEचा ETF घेतला आहे, तर तो काय करतो, की तो NSEच्या इंडेक्सला मॅप करत असतो. त्याच्या प्राइसला ट्रॅक करत असतो. मग अचानक जर का 3:20ला जेव्हा कट ऑफची प्राइस आहे, त्याच वेळेस अचानक एक मोठी ऑर्डर आली, तर तुम्हाला जे ते युनिट्स मिळायचे ETF मधून, ते काय व्हायचे, की ते हायर प्राइसला मिळायचे. तर त्याला म्हटलं जातं सहसा ट्रॅकिंग एरर. ओके. मग हे ट्रॅकिंग एरर कमी करण्यासाठी कॅश सिस्टीम त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. ठीक आहे. आता ही कॅश सिस्टीम आपणच पहिले काय इंट्रोड्यूस करणार आहे, तर आपण नाहीये. याच्या आधी बरेचसे मोठमोठे एक्सचेंजेस आहेत, जसं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, लंडन स्टॉक एक्सचेंज, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. हे जे मोठमोठ्या इकॉनॉमीज आहे, हे ऑलरेडी याच्यावरती याच्यावरतीच त्यांचं काम सुरू आहे, कॅश सिस्टीम. आपण आता ही पहिल्यांदा इथे इंडियामध्ये आपण ती लॉन्च करतोय. ओके. त्याचा टाइमलाईन कसा असणार आहे बघा. टाइमलाईन काय असेल, 3:15 ते 3:20. ओके. आता 3:15 ते 3:20 मध्ये काय आहे, तर आता ही जी कॅश सिस्टीम सध्या आणली गेलेली आहे, दिस इज ओनली फॉर FNO स्टॉक्स. जे स्टॉक फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात, यांच्यासाठीच फक्त ती ॲप्लिकेबल आहे. बाकीचे जे कॅशवाले सेगमेंट आहे, जे FNO मध्ये नाही आहेत,
त्यांच्यासाठी नॉर्मल जसं ट्रेडिंग सुरू होतं तसंच ट्रेडिंग सुरू राहणार आहे. ओके. तर F&Oचा एखादा स्टॉक आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इथे HDFC बँक. सिन्स हा निफ्टीचा पण पार्ट आहे आणि F&O मध्ये पण आहे. तर काय होईल 3:15 वाजता या स्टॉकचं ट्रेडिंग स्टॉप होईल. ओके. आणि काय होईल तिथे तिथे कंटिन्युअसली त्याच्यामध्ये तर जसं आपलं सकाळी 9 ते 9:08 साधारण हे प्री ओपनिंग सेशन चालतं. सेम मेथडमध्ये इथे काय होईल इथे ऑर्डर ज्या असतील या ऑर्डर्स तुमच्या घेतल्या जातील. ओके. या ऑर्डर काय केल्या जातील कलेक्ट केल्या जातील. बायर बायर कोणी बायर असेल तर तो बायची ऑर्डर जाईल ही इथे कलेक्ट होईल या पूलमध्ये. एखादा सेलर आहे तो काय करेल तो सेलची ऑर्डर टाकेल ती पण ऑर्डर जाईल इथे कलेक्ट होईल. या अशा सगळ्या ऑर्डर्स इथे कलेक्ट होत जातील. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर कशा टाकू शकता नॉर्मली तुम्ही अपर सर्किट लोअर सर्किट म्हणजे साधारण 10% अप डाऊन व्हॅल्यूज टाकू शकतात. पण सीएस सिस्टीममध्ये जेव्हा 3:15 ते 3:20 असेल त्यावेळेस तुम्ही काय ज्या ज्या प्राइस तुम्ही टाकू शकणार आहे हा त्या प्राइस बँडचा मॅक्झिमम वरती 3% किंवा खाली 3% एवढ्याच रेंजमध्ये तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. म्हणजे जेव्हा आधी कसं व्हायचं की आता मी समजा 7% वरती एक मोठी ऑर्डर प्लेस केली तर त्याच्यामुळे मग ट्रॅकिंग करणं कठीण होऊन जायचं. क्लोजिंग प्राइसची जी डिस्कवरी असायची ती कठीण होऊन जायची. मग त्यासाठी आपण काय यांनी काय केलं की ऑर्डरला कॅपिंग केलेलं आहे. तुम्ही 3% अप अँड डाऊन म्हणजे करंट प्राइस जी आहे त्याच्यापेक्षा 3% अप किंवा 3% डाऊन एवढ्याच रेंजमध्ये तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. लिमिट ऑर्डर किंवा मार्केट ऑर्डर. मग काय होणार आहे आता 3:20 ला काय होईल तर 3:20 ला एक मिनिट 3:20 ते 3:25 मध्ये आता एक्सचेंज काय करेल परत एक्सचेंज आता परत लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर ऍक्सेप्ट करेल. ओके. ज्या पण एक्झिक्यूट झालेल्या ऑर्डर्स नाही आहेत ओके तुम्ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर ज्या ऑर्डर्स झालेल्या नाही आहेत एक्झिक्यूट नाही होत. आता समजा मी बाय ऑर्डर टाकली आहे 100ला पण तिथे सेलरच नाही आहे तर ती ऑर्डर अनएक्झिक्युटेड झाली म्हणजे तिथे ती कंप्लीट नाही झाली. तर या सगळ्या ज्या ऑर्डर्स असतील या इथे पुढे आणल्या जातील. तर काही बायच्या पण असू शकतात काही सेलच्या पण असू शकतात. या दोन्ही ऑर्डर्स काय केल्या जातील या इथे आणल्या जातील. कुठल्या सिस्टीममध्ये कॅशमध्ये. याच्यानंतर मग काय होणार आहे 3:25 ते 3:30 पर्यंत हा सेकंड स्लॉट जाणार आहे ऑर्डर्सचा. याच्यामध्ये काय असेल याच्यामध्ये ज्या ऑर्डर जातील आधीच्या याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये 3:15 ते 3:25 मध्ये मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर दोन्ही एंट्री करू शकत होता तुम्ही. ओके. ऑर्डर प्लेस करू शकत होता. आता 3:25 ते 3:30 मध्ये काय होईल फक्त लिमिट ऑर्डर ज्या असतील या तुमच्या ऍक्सेप्ट होतील. ओनली लिमिट ऑर्डर तुम्ही इथे मार्केट ऑर्डर नाही टाकू शकणार. ओके. आणि मार्केट जे असेल ओके हे रॅन्डमली 3:28 ते 3:30 यामध्ये कधीही क्लोज होईल. रॅन्डमली क्लोज होणार आहे. म्हणजे असं नाही की 3:29 आणि 25 सेकंदानेच बनवलं. हा 3:28 ला येऊ शकतो किंवा 3:30 लाही होऊ शकतो. ओके. मग आता या ऑर्डर्स होत्या यातल्या काही एक्झिक्यूट झालेल्या असतील तर त्या सोडून द्या. जी अनएक्झिक्युटेड ऑर्डर इथली असेल सेकंड अनएक्झिक्युटेड ऑर्डर जी असेल ती इथली असेल आणि तिसरी जी अनएक्झिक्युटेड ऑर्डर असेल इथली या सगळ्यांचा एक पूल बनवून हा इथे आणला जाईल 3:30 ते 3:35च्या दरम्यान. ओके. मग सिस्टीम काय करेल सिस्टीम सगळ्या ऑर्डर मॅच करायला घेईल. इथे बाय ऑर्डर इथे सेल ऑर्डर. ओके. या बायच्या झाल्या या सेलच्या झाल्या आणि यांना मॅच करणं चालू करेल. हा याला म्हणजे आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काय बघू शकतो फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करतो की बायरच्या ज्या ऑर्डर आहे समजा ही बायर्स आहेत हे सेलर्स आहेत. तर बायरची 100 रुपयावरती समजा 1,000 क्वांटिटी आहे. ओके. त्याच्यानंतर 101 वरती 2,000 क्वांटिटीज आहे. 102 वरती 3,000 क्वांटिटीज आहे. ओके. या बाहेरच्या अनएक्झिक्युटेड ऑर्डर आहेत. सेलरच्या इथे काही सेलर्सही असतील. समजा कोणी 100 रुपयावरती लेटेस्ट से की 500 ऑर्डर आहे. त्याच्यानंतर 101 वरती समजा 2,000 ऑर्डर आहे आणि 102 वरती समजा 500 ऑर्डर आहे. ठीक आहे.
तर आता सिस्टम कसं करेल, ऑर्डर मॅच करेल आणि जी मॅक्झिमम लिक्विड प्राइस असेल, जिथे ती ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकते. आता इथे बघायला गेलं तर 100ला 1000च आहे आणि इथे 500, तर टोटल जे व्हॉल्यूम होईल हा होईल 1500. कुठल्या प्राइसला? 100ला. ओके, 101ला काय होते? 2000चा व्हॉल्यूम होतो. ओके, बायरला 2000 पाहिजे, सेलरला होतं. तर ही एक्झिक्यूट होऊ शकते का? ही एक्झिक्यूट होऊ शकते. 101ला किती होईल? 2000 क्वांटिटी. आणि 102ला किती होणार आहे? समजा 500 क्वांटिटी. सॉरी, हे 3000 होते आणि हे 500 होते, म्हणजे हे किती झाले? 3500 क्वांटिटी. ओके, पण ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल का 102ची? नाही. का बरं? कारण की बायर्स 3000 आहेत आणि सेलर 500च आहे, म्हणजे फक्त 500 क्वांटिटी इथे एक्झिक्यूट होऊ शकतात. बाकीच्या ऑर्डर पेंडिंग राहतील. सो मॅक्झिमम एक्झिक्युटेबल ऑर्डर ज्या असतात, म्हणजे जिथे ती ऑर्डर कंप्लीट व्हायचे चान्सेस जास्त आहेत. जसं या केसमध्ये 101 वरती 2000 क्वांटिटीज या एक्झिक्यूट होऊ शकतात. सो ही प्राइस जी असेल, हिला क्लोजिंग प्राइस ॲझ्युम केलं जाईल. या पद्धतीने सीएएस सिस्टीम हे वर्क करणार आहे. ओके, सो आय होप ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. जर का तुम्हाला एक गोष्ट लक्षात नसेल आली, तर तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवू शकतात कमेंट. मी त्याचा नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. ओके, तर आपण जे बघितलं, की जे ऑर्डर सिस्टीम होती ती आपण इथे बघितली, की ऑर्डर पुलिंग कसं असेल, हे सगळे ॲक्टिव्ह बाय अँड सेल ऑर्डर्स घेतल्या जातील. मॅक्झिमम व्हॉल्यूम प्राइस जी मी सांगितली आता, जसं ते 2000 होती आपल्या केसमध्ये, जी एका सिंगल एक्झिक्युशनमध्ये कंप्लीट होऊ शकते. एका एक्झिक्युशनमध्ये, म्हणजे बायर अँड सेलर तेवढे बरोबर पाहिजे. ते जर का असतील तरच ठीक आहे. म्हणजे मागच्या आपल्या केसमध्ये 101, जिथे 2000 क्वांटिटी एका ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट होऊ शकत होत्या. सो ही झाली आपली ट्रू प्राइस डिस्कवरी. ओके, त्याचे रूल्स जे काय आहे हे एकदा आपण फक्त परत एकदा बघूया. अनएक्झिक्युटेड ज्या लिमिट ऑर्डर असतात 3.15 ते 3.5 मध्ये, या सीएस सिस्टीमला फॉरवर्ड केल्या जातील का? केल्या जातील. लिमिट ऑर्डर केल्या जातील. नवीन मार्केट ऑर्डर 3.20 ते 3.25 पर्यंत चालेल. ओके, आता याच्या कंडिशन्स काय काय आहे बघा. ज्या अनएक्झिक्युटेड ऑर्डर आहेत 3.15 ते 3.30 मध्ये, हे फक्त 3% ऑफ सीएस प्राइस बँड मध्ये पाहिजे. न्यू मार्केट ऑर्डर असतील या तुम्ही घेऊ शकता का 3.20 ते 3.25च्या याच्यामध्ये. पण या ऑर्डर्स तुम्ही मॉडिफाय पण नाही करू शकत, कॅन्सल पण नाही करू शकत. कधी? 3.25 नंतर. ओके, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे 9 वाजेपासून ते 9:07 पर्यंत जो प्री ओपन सेशन म्हणतो आपण, याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता, मॉडिफाय करू शकता किंवा कॅन्सल करू शकता. ओके, पण 9:08 ते 9:15 सगळ्यांना माहिती आहे, इथे आपण ऑर्डरला काहीच करू शकत नाही. हा कूल ऑफ पिरियडही म्हटला जातो, की तिथे आपण तुम्ही ऑर्डर टाकू पण नाही शकत, कॅन्सलही करू शकत नाही. ओके, सो सेम थिंग इथे होणार आहे, की ज्या ऑर्डर तुमच्या 3.25 पर्यंत आलेल्या आहेत, 3.25 नंतर ही ऑर्डर तुम्ही मॉडिफाय पण नाही करू शकणार, कॅन्सल पण नाही करू शकणार. मार्केट ऑर्डर बद्दल स्टॉप लॉस ऑर्डर सिस्टम ऑटोमॅटिकली काय करेल, की कॅन्सल करून टाकणार. आयओसी ऑर्डर असतात, इमिजिएट ऑर कॅन्सल. इमिजिएट म्हणजे काय, आत्ता मिळाली तर ठीक, नाही तर कॅन्सल. तर या पण ऑर्डर या तर पहिली गोष्ट कॅरीच नाही होणार, त्याच्यामुळे ह्या पार्टिसिपेशन येणारच नाही. ओके, सो जे मी 3%चं बँडविड्थ सांगितलं, ही स्लाइड आहे. ओके, आता याच्यामुळे जे ट्रेडिंग करणारे यांची रिस्क कमी करण्यासाठी काय काय कन्सिडरेशन केले गेलेलं आहे. तर पहिलं आहे ऑटो स्क्वेअर ऑफ केलेला. ऑटो स्क्वेअर ऑफ जो असेल आपला, तो टाइम आता आपला चेंज होणार आहे. इंट्राडेसाठी जे लोक इंट्राडेमध्ये ट्रेड करतात, तर ते कारण की 3:15 नंतर तुम्हाला तिथे ऑर्डर्सला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुमचे जे इंट्राडेचे टायमिंग असायचे, ब्रोकर 3:15 पर्यंत काहीतरी अलाव करायचे इंट्राडे ऑर्डर, आता तो त्यांना चेंज करून 3:05 ते 3:10च्या दरम्यान काहीतरी करावं लागेल, किंवा 3:10 ते 3:15 पर्यंत घ्यावा लागेल. म्हणजे आता याच्या पुढे जेव्हा तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करणार असाल, त्यावेळेस तुमची जी ऑर्डर ऑटो स्क्वेअर ऑफ होईल, ती कदाचित 3:13ला किंवा 3:12लाही होऊ शकते. आता हे तुम्हाला तुमच्या ब्रोकर सोबत चेक करावं लागेल, की कुठला ब्रोकर किती वाजता चेक करतो, की तुम्ही कुठला जो एखादा चांगला ब्रोकर वापरत असाल, झिरोदा असेल, एंजल वन असेल, किंवा अजून कुठला असेल, तर तो कुठल्या टायमिंगला ते ऑर्डर कॅन्सल करणार आहे हे आपल्याला तेव्हा
त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्यासोबत बोलून किंवा त्यांच्या डिस्क्लेमर आलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं. ओके. आणि 3:28 ते 3:30 मध्ये मार्केट रँडमली क्लोज होणार आहे. म्हणजे आता जर का मला माहिती आहे की 3:29 जर का मार्केट क्लोज होणार आहे, तर कदाचित त्याच वेळेस कोणीतरी एखादी मोठी ऑर्डर बाय किंवा सेलची टाकू शकतं. तर ही गोष्ट अव्हॉइड करण्यासाठी रँडमली त्या 2 मिनिटामध्ये कधीही ऑर्डर क्लोज होईल किंवा ही विंडो क्लोज होईल. तर याच्यामुळे काय होईल की जे अननेसेसरी रिस्क असतील किंवा अननेसेसरी ज्या प्राइसिंगच्या ऑर्डर असतील, या कॅन्सल आउट केल्या जातील. सो जेवढं आपण आता व्हिडिओमध्ये बघितलंय, मी एक शॉर्टमध्ये सांगतो, की याच्यामध्ये काय होणार आहे, की जी ट्रू प्राइस डिस्कव्हरी आहे, जी आजही NYSE, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये केली जाते किंवा लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये वापरली जाते. हेच मेकॅनिझम आपण CAS थ्रू इथे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे, सेबीने. ठीक. तर याच्यामुळे काय होईल, की जे बऱ्याच शेअर्स मार्केटमध्ये काय असायचं, की जे बिग प्लेयर्स असायचे ते कदाचित क्लोजिंगला एखादी मोठी ऑर्डर किंवा बायची किंवा सेलची टाकल्यामुळे एक रँडम मूव्ह यायचा. एकदम हार्ड मूव्ह म्हणजे आपण म्हणू शकतो एक व्हायलंट मूव्ह यायचा. एकदम वरती जायचं मार्केट किंवा खाली यायचं. तर या सगळ्या गोष्टीला टॅकल करण्यासाठी आणि आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सला एक क्लिअर प्राइस डिस्कव्हरी मिळावी, यासाठी ही सिस्टीम 5 ऑगस्ट पासून सेबीने चालू केलेली आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही आपण जे काही आता बघितलं व्हिडिओमध्ये, हे तुम्हाला समजलं असेल. आता या रिलेटेड अजून काही तुम्हाला जर का डाऊट असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. मी नक्की त्याचं उत्तर देईन. ओके. सो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. मी आहे वैभव देशपांडे, DVM इन्स्टिट्यूटमधनं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.